महाराष्ट्रीयन फूड 328 आजची रेसिपी मेथीचे पराठे. त्यासाठी फक्त पानं घ्यायचे मेथीचे जुडीचे पुढचे पानं आणि ती स्वच्छ 2 ते 3 पाने धुवून काढायची. इथे मेथी पूर्ण बारीक चिरून घ्यायची. अशा पद्धतीने संपूर्ण जुडी कापून घ्यायची. आपण इथे राहतो हे हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा आहे. त्याच्यानंतर आपण घालतोय गोवा. त्याच्यानंतर आपण घालतोय तीळ. त्याच्यानंतर दही घालायचंय. त्यानंतर आपण घालतोय दही. दही छान मिक्स करायचंय. आपण इथे पूर्ण दही मेथीला काढून घेणार आहोत. पूर्ण दही मेथीला काढून घ्यायचे. आपण टाकतोय बेसन पीठ. त्याच्यानंतर गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठ पाणी न घालता गव्हाचं पीठ टाकायचं आहे. पण जसं पाणी लागेल तरच घ्या, नाही तर दह्यामध्ये पीठ हे मळलं जातं. आपण घालतोय ते चवीनुसार मीठ आणि पाणी न घालता थोडं थोडं दह्यामध्ये ते पीठ मळून घ्यायचे. जर पाण्याची गरज वाटली तरच घाला. आपण ह्या ठिकाणी टाकतोय तेल. साधारण 2 पळ्या तेल वापरायचे. अशा पद्धतीने आपलं पीठ मळून झाले. आता आपण पराठे लाटून घेऊया. इथे आपण पराठा लाटून घेऊया. पूर्ण पातळ लाटायचं आहे. एक मेथीच्या जोडीमध्ये भरपूर पराठे होतात. इथे मी तवा तापत ठेवलाय. तवा तापलाय. आता आपण पराठा टाकून घेऊया. पराठा दोन्ही साईडने घालायचं. दही घातल्यामुळं एकदम छान पराठे लागतात. तुम्हाला दही नसतं वापरायचं तरी चालेल. तुम्ही बघू शकता इथं आपले मेथीचे पराठे तयार आहे. तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता. तुम्ही हे घरी एकदा नक्की बनवून बघा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.